तर आता आपण पाहणार आहोत बारामतीवरून आलेला 6 किलोचा 1 वर्ष असलेला कोंबडा आणि 1 टन वजन असलेला रेडा। नमस्कार मंडळी, आपलं माणूस यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओत पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत। तर मंडळी, आज तारीख 2 मार्च 2024 आणि आज आहे जगप्रसिद्ध श्रीदेवी भराडी आईची जत्रा आणि त्या निमित्ताने मीही चाललोय जत्रेला। जत्रेतील काही दृश्य दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं माणूस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मंडळी, आजचा प्रवास एसटीतून होणार आहे। मी आता कुडाळला जाणार आहे माझ्या मित्राकडे आणि तेथून आम्ही डायरेक्ट आंगणेवाडीला जाणार आहोत। चला तर मित्रांनो, आता थेट भेटू आंगणेवाडीला। तोपर्यंत खाली जे लाल कलरचं बटन आहे त्यावर क्लिक करून तुम्ही आपलं माणूस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। मित्रांनो, आता फायनली पोहोचलोय आम्ही। आता थोड्याच वेळात आंगणेवाडीच्या मंदिरात जाणार। मोठ्या गाड्यांची गर्दी असल्यामुळे आम्ही मागेच उतरलो। भरपूर पूर्ण दुकानं लागली आहेत मित्रांनो। तर मित्रांनो, या जत्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे कृषी मेळावा आणि आता तिकडे आपण पहिलं जाऊया। तर मित्रांनो, ही सगळी ॲग्रिकल्चरच्या संबंधित दुकानं आहेत आणि आता आपण पुढे जाऊन बघूया। गर्दी खूप आहे मित्रांनो, मला जर शक्य होईल त्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवतो। चला आपण पुढे जाऊया। मित्रांनो, गर्दी खूप आहे, आवाज तर काहीच येत नाही। तर मित्रांनो, जत्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे हा बारामतीवरून आलेला 6 किलोचा 1 वर्षाचा कोंबडा। हे बघा, तुम्ही लिहिलेलं बघू शकता मित्रांनो। आणि त्याचबरोबर मित्रांनो, 1.5 टन म्हणजेच 1500 किलोचा हा रेडा तुम्ही माझ्या व्हिडिओतून बघू शकता। मित्रांनो, सनसेट बघा कसला भारी वाटतं एकदम। मित्रांनो, मोजून सांगू शकत नाही एवढी दुकान आहे तिकडे। गर्दी बघा केवढ्या प्रमाणात आहे। मित्रांनो, ही आता नावाची किचन मिळाली। आपल्या नावाचं आहे का बघूया जरा। अनिकेतचं बघा। तर यांच्याकडे उपलब्ध नाही, त्या पुढच्याकडे आहे। कसं ते किती?
तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या आतील व्हिडिओ बघूया। तुम्ही बघू शकता मित्रांनो, फुलांनी चांगली सजावट केलेली आहे। मंदिर पूर्णपणे सजवलेले आहे मित्रांनो, आणि सर्व फुलं मित्रांनो खरी आहेत, त्याच्यात प्लॅस्टिक वगैरेचा यूज नाही केले आहे त्याने डेकोरेशन मध्ये, बघू शकता तुम्ही मित्रांनो। आपण आता खालच्या माळ्यावर आलोय। हे बघा खेळण्याचे सगळे आहे, तिकडे पुढे आकाश पाळणं पण आहे, चायनीजची दुकानं खूप काय काय। मागे बघा कैलास भेलपुरी, आणि आता तीच आम्ही खाणार आहोत बघा। आता भूक पण लागली, जयेश पाटकर माझा मित्र, मला भूक लागली, आता बघूया तयार करता येते। मित्रांनो मागे सगळे खेळण्याचे लहान मुलांसाठी। पन्नालाल गाढवाची दोन्ही डोळे बंद झाल्यावर मोबाईल कोणी लपवले, मोबाईलची मालक कोणी, आणि हे आकाश पन्नालाल लवकर लग्न कोणाचं लग्न कोणाचं झाले, गाढव दाखवणार पन्नालाल। शाळेत हुशार कोणी शिक्षण करायला, सासरवाडी नवरा चांगला कुणाला मिळणार। आता सुरू होत आहे बघा मित्रांनो आकाश पाळणं। 10 मिनिटाचे कार्यक्रम आणि कार्यक्रम सभी के देखने लायक शो, दिखाने लायक प्रोग्राम है। आपके बच्चों का कोई टिकट नहीं लगेगा। खड़ी लकड़ी की बच्चे मित्रांनो हे लकी बिस्किट इनाम योजना, हे बघा बॉल टाकायचा आतमध्ये या रिंग मधनं। हे बघा मित्रांनो, ही छोटी मुलगी आता हे मग जिंकलेली आहे। हे बघा ही छोटी मुलगी, नाव काय तुझं? स्वरा मग जिंकली आहे। आता आपण अख्खा तिचा गेम दाखवला, फळ दाखवतो ते आपण शॉर्टमध्ये भरपूर बघितलं मग यूट्यूबच्या। हे बघा रामफळ, महाग आहे ते, 50 रुपये एक आहे किंमत। काय प्रकारची भाजी कापण्यासाठी मित्रांनो, ये देखो, हे बघा एकदम छोटी छोटी तुकड्यात मित्रांनो भाजी होते। आपल्याला हवं तर सेट करायला मिळतं ते। प्राईस कशी आहे? 100 रुपये, फक्त 100 रुपये प्राईस आहे मित्रांनो। हे बघा मिरची आता कट करून दाखवतात ते। हे बघा तुकडे पण बघा एकदम छोटे छोटे, हे आणि त्याने केलेले बारीक केलेले आहेत। ते बघा कांदा, तर मित्रांनो ह्या साईडला जरा गर्दी कमी आहे। हे बघा हॅट वगैरे आहेत सगळे।
तर मित्रांनो, असा काही होता आजचा व्हिडिओ. एस टीमध्ये गर्दी असल्यामुळे व्हिडिओ शूट करू शकलो नाही, म्हणून आता शूट केला. व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटद्वारे नक्की कळवा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं मनोज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.